तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण बोट नेक मध्ये कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत। पाठी बोट नेक आणि फ्रंट कटोरी आहे। पूर्ण उंची आहे 13, छाती आहे 34, कमर घेर आहे 29। आता आपण दोन्ही एकत्रच करायचंय कटिंग, मागचा आणि पुढचा भाग। आधी पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे 13, 1 इंच वाढून 14। ही स्ट्रेट लाईन मारून घेऊया आधी। शोल्डर घेतलाय 7, मुंडा पण 7, इकडून पण 7 वरच मार्किंग करायची आहे। बॉक्स करून घ्यायचे आधी। इथे पण अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। छातीचा चौथा घ्यायचा आहे 8.5, अर्धा लुझिंगला ठेवायचा आहे, 2 इंच शिलाईला। कमर घेर आहे 29, 7.25, 2 इंच शिलाईला। आता आपण इथून 1.5 इंच आतमध्ये घ्यायचंय, 1.25 इंच। क्रॉस लाईन द्यायची आहे। इकडून अर्धा, हे बघा हा मागचा भाग आहे, मागच्या भागाला पुढे अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथे 1 इंचावर मार्किंग करे, 1 की 1.25 इंचावर मार्किंग करायची। हाताने सेप दिला तरी चालेल। आता आपण गळारुंदी घ्यायची आहे, गळारुंदी 3.5 घ्यायची आहे। आता मागच्या गळ्याचं कटिंग, गळ्याचा सेप द्यायचं, हे द्यायचंय, मार्किंग करायची आहे, 3 वर करायची आहे। इकडून पण 3.5। हे बघा, आता आपण ह्याच्यातच पुढच्या भागाचं पण कटोरीचं कटिंग करायचंय। इथून आधी अर्धा इंच खाली मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला या लाईनीवरून 3 इंच मार्किंग करायचं, इकडे पण 3 इंच। तीन किंवा 2.25 इंच केले तर आपली ही उंची कमी आहे। जर तुमची 14 असेल उंची तर तुम्ही 3 इंचावर करा, नाहीतर 2.25 इंचावर केली तरी चालेल, 2.25 किंवा 2.5।
कारण की आपली उंची कमी यायची. मी ते 2.5 इंचावरच घेते. तुम्हाला मी कमी साईजचं दाखवते म्हणून मी 2.5 इंचावर घेतली. शक्यतो उंची 14 असते. 14 उंची असेल तर 3 इंचावरच मार्किंग करून घ्यायची. आता पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 6 इंचावर मार्किंग केली. इथे पण 3.5 वरच बॉक्स करून घ्यायचा. त्याला पण तुम्हाला जो शेप द्यायचा तो देऊ शकता. मी गोलच देते. आता आपल्याला इकडून 5.5 इंचावर मार्किंग करायची आहे. बघा 5.5 आणि आपली कटोरी आहे 5. 5 वर इथे मार्किंग करायची आणि स्ट्रेट लाईन द्यायची आधी. इथून 2.5 इंचावर मार्किंग. तर हा आपल्याला शेप द्यायचा आहे. इकडून 1.25 इंच वरती मार्किंग करून घ्यायची. तुम्ही हाताने शेप दिला तरी चालेल. इथून पण थोडस राऊंड शेप द्यायचा आहे जेणेकरून कटोरी आपली व्यवस्थित बसते आणि इथे सून येत नाही म्हणून. तर आपलं हे मार्किंग आहे बघा असं झालंय. आता इकडून आपल्याला थोडस आतमध्ये घ्यायचंय. शेप देण्यासाठी आहे बघा. स्ट्रेट लाईन आहे ना ही म्हणून थोडस असं आत घ्यायचंय. शोल्डर उतार द्यायचा 1/2 इंचावर. शोल्डर उतार दिला 1/2 इंचावर. आता आपल्याला आधी इथे चेक करायचंय मुंडा. इथून 1/2 इंचावर अजून आपण मार्किंग करून घेऊया. ते आपल्या शिलाईमध्ये जाणार. ते मी डॉट करून ठेवते. तर इथून आपण मुंडा चेक करायचा आधी. हे बघा बरोबर आलाय. 7.25 आलाय. आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया. तुम्ही इथे थोडासा खाली असा राऊंड शेप दिला तरी चालेल. असं थोडासा 1/2 इंच, जास्त नाही द्यायचा. जेणेकरून आपली इथे चुनी पडणार नाही. पाठचा भाग आधी आपण कटिंग करून घेऊया. हा आपला पाठचा भाग आहे तो बाजूला ठेवूया आधी.
आता मुंडा पण कटिंग करून घ्यायचा. हे योक पट्टी, हा पुढचा भाग आणि कटोरी, कटोरी नंतर आपण वाढून घ्यायचे. आता आपल्याला हा मागचा भाग घ्यायचा आधी. अर्धा इंच जे वाढवलंय पुढच्या भागासाठी ते आधी कटिंग करून घ्यायचं इकडे, नाही तर आपल्याला जास्त पडेल. मार्किंग करून घेऊया अर्धा इंचाची. तर तुम्हाला जो गळा करायचा असेल तो इथे तुम्ही करू शकता. बोटनेक मध्ये हा आपला पहिलाच असतो. इथे तुम्हाला जी डिझाईन द्यायची असेल ते तुम्ही करून कटिंग करू शकता. आता कटोरी कशी वाढवायची ती बघा. ही कटोरी आहे आपली. इथून आधी आपण 1.25 इंचावर मार्किंग करून घेऊया. ही बघा, ही कटोरी अशी व्यवस्थित ठेवायची याच्यावर आणि जशी आहे तशी आधी मार्किंग करून घ्यायची. हे बघा, आहे तशी आपण मार्किंग करून घेतली आहे. आता आपल्याला याचा मध्य काढायचा आहे पहिला. हा आपला मध्य आहे. इथून आपण अर्धा इंच शिलाईला ते चेक करायचंय किती, आधी 4.5 आहे तर इकडून आपलं 4.5 वर मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा 4.5. इथून पण 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे. इथून अर्धा इंच आणि असा सेट द्यायचा आहे. तर इथून 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. स्ट्रेट लाईन द्यायची आहे. हे बघा, आधी आपण हे मी दाखवते तुम्हाला, ती कटिंग करून घेऊया. कॉर्नरने अशी कटिंग करून दाखवते तुम्हाला. आता आपण ही जी स्ट्रेट लाईन दिली आहे ना, ती थोडा राऊंड शेप द्यायचा याला. हे बघा, आता हे कटिंग करून घ्यायचं.
एक थोडस कमी जास्त आलं असेल तर कटिंग करून घ्यायचं. तर इथे 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि इथे 2.5. हे बघा आपलं बोट नेकचं कटिंग झालंय. याची पूर्ण उंची आहे 13. छाती 34. कमरघेर 29. आता बाही कटिंग करायचं तर तुम्हाला माहितीच असेल कशी करतात ती बाही कटिंग, म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. आता बाही कटिंग मी डायरेक्ट अस्तरवरच कटिंग करते. आणि ह्या साईजचा आपण ब्लाऊज पुढच्या भागामध्ये ब्लाऊजची कटिंग बघू आपण. आणि साधी सोपी पद्धत बघा, बोट पाठून बोटनेक आणि पुढून कटोरीचं कटिंग आहे हे. प्रिन्सेस कट पाहिजेच असं काही नाही. कटोरीमध्ये बोटनेक मध्ये कटोरी ब्लाऊजची पण कटिंग होते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.